वाडा तालुक्यातील उसळ ग्रामपंचायत हद्दीतून एक धक्कादायक आणि चिंतादायक घटना समोर आली आहे। श्री दत्त एंटरप्राइजेस या टायर पॉलिसिस कंपनीत रिॲक्टर जागा न करताना गरम वाफेमुळे 4 कामगार भिरभाजून जखमी झालेत। ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे। 4ही कामगार सध्याच्यावर उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला ठाणे येथे हलवण्यात असल्याची माहिती मिळाली आहे। पण प्रश्न इथेच थांबत नाही। उसर परिसरात अनेक टायर पायरोसिस कंपन्या कार्यरत आहेत आणि या कंपन्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम, कामगार सुरक्षा कायदे, औद्योगिक सुरक्षितता मानके याचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे। कामगारांच्या जीवाची सुरू आहे उघडखेल। या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षा साहित्य नाही, ना हेल्मेट, ना हातमोजे, ना फायर सेफ्टी ट्रेनिंग, कोणतीही आपत्कालीन यंत्रणा नाही। अधिक धक्कादायक बाब म्हणजे जखमी कामगारांची अद्याप ओळख पटलेली नाही, कारण त्या कामगारांकडे आधार कार्ड नाही, म्हणजेच ना कामगार नोंदणी, ना विमा, ना कायदेशीर संरक्षण। प्रदूषण, बेकायदेशीर कामगार, प्रशासनाचे अपयश, या पायरोसिस उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, कामगारांचा जीव रोज पणाला असा असताना अशा धोकादायक उद्योगांना परवानगी कोणी दिली? MPCB आणि स्थानिक प्रशासन नेमके कुठे आहे? अपघात झाल्यावरच कारवाई का? गंभीर मागणी आहे। आमची स्पष्ट मागणी आहे, या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषी कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी व सर्व पायरोसिस कंपन्यांचे ऑडिट आणि तपासणी करावी। कामगारांची नोंदणी व संपूर्ण सुरक्षा व्यवस्था बंधनकारक करावी। कामगार म्हणजे मशीन नाहीत, ते माणसे आहेत व त्यांच्या जीवाची सुद्धा किंमत आहे। तर आज आवाज उठवला नाही तर उद्या अशीच आणखीन घटना व दुर्घटना घडेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा।